नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत एक असा मोठा बदल झालेला आहे. तर तो बदल कुठला झालेला आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये लाईव्ह असं दाखवणार आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत तुम्हाला सर्वप्रथम आपल्याला वेबसाईटवर यायचं आहे. लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला अर्जदाराचं इथं लॉग इन युजर आय डी पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. युजर आय डी पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला इथं कॅप्चा इथं फिल करायचं आहे आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं लॉग इन सक्सेसफुल असं दाखवलं जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथं मेन मेनूमध्ये स्कीम तुमची दाखवली जाणार आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन्स, मेडर एअरलेस आणि त्यानंतर प्रोफाईल आणि त्यानंतर लॉगआउट. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला 2 नंबर या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं एक नवीन अपडेट आलेली आहे, तर ती दाखवली जाणार आहे. तर तुम्हाला इथं तुमचं नेम दाखवलं जाणार आहे. त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर, फोटो, ॲप्लिकेशनचं स्टेटस, अप्रूव्हल झालेला आहे का पेंडिंग झालेला आहे इथं दाखवणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला इथं संजय गांधी, ज्या महिलांना 65 वर्षाच्या वर आहेत किंवा 60च्या वर ज्या आहेत त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत आहे. अशा महिलांना इथं जर मिळत असेल किंवा 1500 रुपयापेक्षा जास्त जर लाभ मिळत असेल तर इथं तुम्हाला यस इथं असं येणार आहे. आणि ज्या महिलांना संजय गांधी या कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नाही त्या महिलांना इथं नो येणार आहे. आणि त्याच मित्रांसोबत तुम्हाला इथं ॲक्शन या क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं त्यांचे डिटेल्स इथं दाखवले जाणार आहे. डिटेल्स दाखवल्यानंतर तुम्हाला इथं त्या पर्यायाकडे एक ऑप्शन दिलेला आहे. त्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं पेमेंट किती हप्ते आले ते तुम्हाला इथं दिसणार आहेत आणि कुठल्या बँकेमध्ये आले तेही दिसणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला इथं ॲप्लिकेशनचं नाव इथं पहिल्यांदा दिसणार आहे. त्यानंतर इथं त्या महिलेचं नाव, त्यानंतर ज्या बँकेत तुमची रक्कम जमा झाली अशा बँकेचं नाव, त्यानंतर बेनिफिशरीचं अकाउंट नंबर, ट्रान्झॅक्शन डेट आणि त्यानंतर तुम्हाला इथं रिमार्क दिलेला आहे. क्रेडिट झाले आहेत का, पेंडिंग आहेत काय, जर क्रेडिट झाले असले तर क्रेडिट दिलेलं आहे आणि जी अमाऊंट जी आहे त्या अमाऊंट इथं देखील दिलेली आहे. आणि ट्रान्झॅक्शनचं स्टेटस इथं पेड दिलेलं आहे. त्यामुळे या योजनेचा तुम्हाला हप्ता तुमच्या अकाउंटला पडलेला आहे. अशा तऱ्हेने मित्रांनो तुम्हाला तुमचं स्टेटस तुम्हाला इथं पाहता येणार असून तुम्हाला इथं तुमचं स्टेटस तुम्हाला जर कुठल्या योजनेचा जर लाभ घेत असाल तर तुम्हाला इथं यस जर झालेलं असेल तर तुम्ही तुमचा या योजनेपासून तुम्हाला वंचित नंतर ठेवता येणार आहे. आणि अशा महिलांना देखील तुम्हाला याचा लाभ मिळण्यास येणार आहे. आणि तुम्हाला या योजनेचा जर 1500 रुपयाचा जर लाभ येत असेल तर तुम्हाला या पुढील योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि असं मुख्यमंत्र्यांनी जर सांगितलं आहे की तुम्हाला 1500 रुपयाऐवजी महिन्याला 2100 रुपये देणार आहे. याची नवीन अपडेट आपण इलेक्शन झाल्यानंतर बघणारच आहोत, कुठलं काय शासन कुठला निर्णय काय घेते ते. आणि मित्रांनो आता आपण इथं थांबू. ही एवढी अपडेट तुम्हाला इथं सांगायची होती. आणि जर आपण जर या चॅनलवर पहिल्यांदा जर आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपला व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.